श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात तर पहा, 15 जानेवारी 2024 या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत आणि हा सण खूप मोठ्या उत्साहाने भारतामध्ये साजरा केला जातो आणि सर्व महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी महिला वौसा घेतात, हळदी कुंकू करतात, त्याचबरोबर नवीन साडी घेणं, त्याचबरोबर नवीन बांगड्या हातामध्ये घालणं हा सौभाग्य अलंकार त्या दिवशी महिला आपल्या अंगावरती घालत असतात. त्याचबरोबर या दिवशी तिळगुळ वाटून नात्यांमध्ये गोडावा सुद्धा वाढवला जातो. ज्या वेळेस सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत ही साजरी केली जाते. तर पहा, या वर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत ही साजरी केली जाणार आहे. सोमवार हा दिवस त्या दिवशी आलेला आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या करणं टाळायच्या आहेत आणि ह्या चुका जर आपण त्या दिवशी केलं तर बऱ्याचशा अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते. त्यामुळेच पहा, ह्या ज्या चुका आहेत तर त्या 99% स्त्रियांना माहिती नसतील. त्यामुळे पहा, या दिवशी आपण जर हळदी कुंकू जरी नाही केलं तरी चालेल, परंतु ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करणं टाळायच्या आहेत. त्या कोणत्या चुका आहेत याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीही माहिती मिस करणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मकर संक्रांत म्हटलं की दरवर्षी काळ्या रंगाची साडी परिधान करत असतो. संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालण्यासाठी अतिशय महत्त्व दिलं जातं, परंतु आपल्या या संक्रांतीच्या दिवशी म्हणजे या वर्षीच्या संक्रांतीला आपल्याला काळी साडी परिधान करायची नाही. कारण संक्रांत ही काळ्या रंगावरती आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान चुकूनही करायची. प्रत्येक वर्षी जी संक्रांत येते तर ती कोणता ना कोणता रंग घेऊन येत असते. या वर्षीची संक्रांत जी आहे तर ती काळ्या रंगावर आहे. त्यामुळेच या दिवशी आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करायचे. त्याचबरोबर पूर्ण पांढऱ्या कलरची साडी जर असेल ती सुद्धा आपल्याला परिधान करायची नाही. त्याचबरोबर बायका ह्या संक्रांतीमध्ये ज्या बांगड्या भरत असतात तर त्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला हिरव्याच रंगाच्या परिधान करायच्या आहेत. सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा कलर हा खूप महत्त्वाचा मानला जातो. हिरव्या बांगड्या ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात. सौभाग्याचं लेणं म्हणून हिरव्या बांगड्यांना ओळखलं जातं. त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला बांगड्यांचा कलर हा हिरवाच घालायचा. इतर वेळेस तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या साडीच्या मॅचिंगच्या बांगड्या भरत असाल, परंतु तुम्हाला ह्या वेळेस हिरव्याच कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत. आणि पहा, ह्या बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये घालणार आहोत त्यावेळेस दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. जर तुम्ही एका हातामध्ये 6 बांगड्या घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही 7 बांगड्या घालाव्यात, परंतु दोन्ही हातामध्ये सारख्याच बांगड्या आपल्याला चुकूनही भरायच्या नाही. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला उपद्रवी अन्नाचं सेवन देखील करायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण याचा वापर देखील करायचा नाही. या 2 भाज्या आपल्याला कांदा लसूण ज्या आहेत तर त्या या दिवशी स्वयंपाकामध्ये वापरायच्या नाही आणि मांसाहार देखील या दिवशी आपल्याला करायचा. त्याचबरोबर आपल्या तोंडातून कुणासाठी वाईट शब्द निघतील असं आपल्याला बोलायचं नाही. कुणाचा अपमान होईल असंही आपल्याला बोलायचं नाही. आपल्याकडून मोठ्यांचा छोट्यांचा कुणाचाही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण पहा, असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कधीही कुणावरती रागू नये किंवा आपल्या तोंडातून कुणाला चुकीचे शब्दही निघले नाही गेले पाहिजे आणि कुणासाठी अपशब्दही आपल्याला वापरायचे नाहीत. नकळत चुकून कळत आपल्याला कुणाचा अपमान देखील करायचा नाही, कारण असं केल्याने आपल्याला काही दोष देखील लागले जातात. तर पहा, या दिवशी आपल्याला एक गोष्ट अजून खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या दिवशी तुळशीची जी पानं आहेत तर ती आपल्याला तोडायची नाही. तर पहा, या दिवशी एकादशीही नाही किंवा रविवारही नाही, परंतु या दिवशी मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आपण तुळशीपत्र तोडत नाही. त्याचबरोबर इतर झाडांची देखील या दिवशी आपल्याला पानं तोडायची नाहीत.
कारण या दिवशी इतर कोणत्याही झाडाची पानं आपण जर तोडली तर याचे दोष देखील आपल्याला. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा आपल्याला करायची नाही. म्हणजे दारू पिणं, सिगारेट किंवा अशा अनेक नशिली पदार्थ जे असतात तर त्यांचं सेवन आपल्याला या दिवशी करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला अंघोळ केल्याच्या नंतरच आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतरच कोणतंही अन्न आपल्याला शिजवायचं आहे. बिना अंघोळीचं आपल्याला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश देखील करायचा नाही आणि अन्न देखील शिजवायचं नाही किंवा ग्रहण देखील करायचं नाही. त्यामुळेच पहा, लवकर उठायचं आहे या दिवशी, सकाळी अंघोळ करायची आहे आणि त्यानंतरच चहा, कॉफी किंवा मग जे सेवन करायचं आहे आपल्याला ते आपण या दिवशी करायचं. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. आपल्याकडून जे कळत नकळत पापे होतात, काही आपल्याकडून चुकीच्या गोष्टी होतात, तर त्या नष्ट होण्यासाठी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं. आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी या दिवशी तीळ आणि तांदूळ हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. थोडेसे गंगाजल आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे. असं केल्याने आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक चूक आहे तर ती टाळायची आहे. ती म्हणजे या दिवशी जर आपल्या दारावरती कुणी वृद्ध आले किंवा कुणी भिकारी आले किंवा एखादी म्हातारी स्त्री आली तर त्याला रिकाम्या हाताने आपल्याला पाठवायचं नाही. किंवा एखादी सुवासीन स्त्री जरी आपल्या घरी त्या दिवशी आली तर तिला बिना हळदी कुंकू लावता तिला चहा पाणी न करता आपल्याला तिला घरी पाठवायचं नाही. आणि पहा, कुणी जर वृद्ध स्त्री, कुणीतरी भिकारी किंवा मग कुणीही आपल्या घरामध्ये काही दारामध्ये मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाती काही ना काही यथाशक्तीनुसार तुमच्या फुल नाही फुलाची पाकळी तरी त्यांना आपण आवर्जून द्यायची आहे. असंच आपल्याला त्यांना पाठवायचं नाही. या दिवशी दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला शक्य झालं तर काळ्या तिळाचं दान आवर्जून तुम्ही या दिवशी करा. अशा प्रकारे ह्या ज्या महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आपल्याला करणं टाळायचं आहे. बऱ्याचशा स्त्रियांना ह्या काही चुका आहेत तर त्या माहीत नसतात. त्यामुळेच आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. ज्यांना माहीत नाही, आपल्या पहा जे आसपास स्त्रिया आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला जर शेअर करता आला तर आवर्जून शेअर करा. जर तुम्हाला शेअर करणं शक्य नाही तर तुम्ही तोंडाने ओरली सुद्धा घरच्या सर्वांना फोन करून सुद्धा सांगू शकता. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.